नमस्कार मित्रांनो, हे आहे नारायणगड, बीड तालुक्यातील बीड शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र संस्थान नारायणगड। याच ठिकाणी 8 जून 2024 या दिवशी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक अशा प्रकारची जी सभा होणार आहे, भव्य दिव्य मराठा आरक्षणासाठी 900 एकर मैदानाची। तर आपण सर्वांना हा नारायणगड आणि त्याच्या भोवतीचा जो 900 एकरचा जो परिसर आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। ही नारायणगडाची ही उत्तर दिशा आहे। या दिशेला साक्षाळ पिपरी गेवराई तालुक्याचा हा परिसर इकडून सुरू होतो। याच्यानंतर इकडे आपण बघू शकता, इकडे शिरूर तालुका येतो। गडाच्या उत्तर दिशेला गेवराई तालुका, लक्षात घ्या। गडाच्या पूर्वेला ही पूर्व दिशा आहे, इकडे बीड येतो, बीड जिल्हा 20 किलोमीटर, आणि ही आहे पौंडूळ म्हणजे पश्चिम दिशा नारायणगडाची। आपण हा नारायणगड बघू शकतो। हे जुनं दगडी अशा प्रकारचं नारायणगडाचं बांधकाम आहे। ही गडाची पश्चिम दिशा आहे। खूप निसर्गरम्य वातावरणात हा गड आहे। ऐतिहासिक 400-500 वर्षापूर्वीचं हे नारायणगडाचं बांधकाम आहे। आता आपण गडाची जी पूर्व दिशा आणि दक्षिण दिशा आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज आपणास दिसत आहे। सध्या मे महिना आहे त्याच्यामुळे तुम्हाला हिरवळ दिसत नाही, नाहीतर पावसाळा आणि हिवाळा निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण असतं। आणि हा जो ध्वज तुम्हाला दिसतोय 500 फुटाचा ध्वज, हा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला होता नारायणगडावर। ही पलीकडे जी तुम्हाला दिसते तिथे गोशाळा आहे। गोशाळा पण तुम्हाला आपण चला ना जवळून नंतर दाखवणार आहोत। कडब्याच्या तिथं काही गंजी आहेत। त्याच्यानंतर नारायणगडावर एक शाळा आहे, नगद नारायण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय। तिकडे जी दिसते थोडीशी अकॅडमी आहे। जे भरतीसाठी जे मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी अकॅडमी पण आहे तिकडे। आणि छान प्रकारचे नारळाची झाडं पण चोहोबाजूला लावलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पुतळा, एक संदेश, गुरु शिष्याचा संदेश देणारा हा पुतळा आपण या ठिकाणी बघूया। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज खरंच एक महान राष्ट्रपुरुष। त्यांच्यावर करावा तेवढा अभ्यास हा कमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटेखानी पुतळा आपण नारायणगडावर बघू शकतो। आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज, तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। 450 वर्षापूर्वी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म घेऊन जो अन्याय अत्याचार त्या काळातील रयतेवर होत होता, कुळवाडी भूषण यांनी तो अन्याय अत्याचार दूर करून स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। या स्वराज्यामध्ये रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागण्याची हिंमत कोणाला झाली नाही पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकीयांनी तसेच परकीयांनीही विरोध केला होता स्वराज्य निर्माण करताना, तरी पण कोणालाही न जुमानता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं। बघा, उन्हाळा असताना अशा प्रकारचे भाविक भक्त दुपार आहे तरी पण इथे येतात। वरी तुम्हाला गरुड पक्षी दिसतोय बघा। आता आपण पलीकडच्या बाजूला जाऊया। बघा, हे बांधकाम जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम आहे। इथून एक दरवाजा आहे पहा।
आपण पाहू शकता. लहानपणी आम्ही भरपूर वेळा या नारायणगडावर आलेलो होतो. आता हे नवीन बांधकाम झालेलं आहे. समोर हे वडाचं फार जुनं झाड आहे. हे रंगकाम पण नंतर झालेलं आहे. काही सुविधा यानंतर झालेल्या आहेत. बघा हा नारायणगड, याला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातलं हे प्रमुख असं आध्यात्मिक क्षेत्र आहे. इथून पंढरपूरला भाविक भक्तांची दिंडी जाते. चल घेऊ. आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दुपारी 12 वाजता जी 8 जूनची जी ऐतिहासिक सभा होणार आहे, या काही हा परिसर दिसतोय. याच्या समोर पण मोकळं मैदान आहे भरपूर, आणि 900 एकरपेक्षा पण हा जास्त परिसर आहे. तसा खूप लांब सर्वदूर पसरलेला आहे आणि चोहोबाजूनी रस्ते खेळलेले आहेत, झाडे लावलेली आहेत, पाण्याची टाकीची पण इथं सोय आहे. क्षेत्र संस्थान नारायणगड. आम्ही तुम्हाला आमच्या परीने लाईटचा एक ते हे मोबाईलचा टावर पण आहे इथे. ही पण शाळेचीच इमारत आहे पहा, नगद नारायण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय. मागे जी बिल्डिंग आहे ती कोणती बिल्डिंग? समोरची महाराजांचं निवासस्थान आहे. सध्याचे महंत शिवाजी महाराज यांचं ते निवासस्थान आहे, क्षेत्र नारायणगड. आता आपण आतमध्ये बघूया. वर्षातले 365 दिवस पण इथं भाविकांची रीग असते. आषाढी एकादश असेल किंवा कार्तिकी एकादश असेल, नारायणगडचा फिरता नारळी सप्ताह पण असतो बघा. यावर्षी तो सिरस मार्ग या ठिकाणी झालेला आहे नुकताच. नाही, बांधकामाला चालेल नाही. आणि गडाच्या चौबाजूने रस्त्याचं काम चालू आहे, त्याबद्दल काय? रस्त्याची सुविधा पूर्वी पाऊल वाटा होत्या आणि 2 गाडी वाटा होत्या, पण आता चोहोबाजूंनी रस्त्याची हे निवासस्थान बघू शकतात महाराजांचं. या दिशेला पौंडोळ आहे बा. ऐतिहासिक अशा प्रकारचं हे पर्यटन स्थळ आणि हा जुनं आहे. पलीकडून दगडी बांधकाम आहे म्हणायचं. आता या ठिकाणी गरुडावरती विष्णू भगवंत उभे आहेत. आपल्या वारकरी धर्माचा प्रवास विष्णू गरुडापासून तुकाराम महाराजांच्या गरुडापर्यंत आपण इथून तिथपर्यंत असा प्रवास दाखवू शकतो. तुकाराम महाराज सुद्धा वैकुंठामध्ये राहणारे श्री विष्णू भगवान, हे वैकुंठापर्यंत जाणारे तुकाराम महाराज. अमोल बागलानी सर यांचंही यूट्यूब चॅनल आहे, पैशांची कार्यशाळा म्हणून, आणि ते आपला व्यवसाय सांभाळून यूट्यूब चॅनलला नुकतेच त्यांनी सुरुवात केलेली आहे. हे त्यांच्या बॅगमध्ये ट्रायपॉड आहे. आज त्यांनी त्यांच्या चॅनलची ओपनिंग केलेली आहे. आज मी पिसाळ सरांच्या मार्गदर्शनाखाली पैशाची कार्यशाळा ही यूट्यूब चॅनल आज श्री क्षेत्र नारायणगडा या ठिकाणापासून सुरुवात केलेली आहे. तर मी मनापासून श्री पिसाळ सर यांचे धन्यवाद मानतो. त्यांनी मला याबद्दल बहुमूल्य सहकार्य केलं आणि ज्ञान दिलं, माहिती दिली आणि सुरुवात त्यांनीच करून दिली. त्यांच्या मनापासून चालेल. तुम्हाला जे वेळोवेळी जिथे लागेल तिथे आपण सहकार्य करत राहू, एकमेका करू सहकार्य. आता आपल्याला एक छान प्रकारे तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बीडपासून अवघ्या 20 किलोमीटर आहे पहा हे देवस्थान. नाही पूर्ण भरलेलं असतं आषाढी आणि कार्तिकीला. आता हा मे महिना आहे, मे महिना असल्यामुळं थोडंसं उन्हाची रखरख आहे. इथे राजुरी आहे जवळ. आमचं गाव इथून 5-7 किलोमीटर आहे. या काही समोर दिसती पूर्व दिशा, इथून 5-7 किलोमीटर लिंबारुई आहे बघा. याच्या पायथ्याशी बेलूर आणि कितूर आहे पहा. इकडे पौंडूळ आहे, खालापुरी, पौंडू,
शिरूर तालुका जवळ साक्षापिपरी आहे. पौंडूळ नंबर 1, 2, 3 बेलुरा, कितोरा, अव्वलपूर, रुद्रापूर, उमरद, तांदळवाडी, खापरपांगरी, त्याच्यानंतर शहाजनपूर, मुर्शदपूर, तिप्पटवाडी, काकडहिरा, तळेगाव अशा प्रकारची गावे जवळ आहे. शिरस आहे, शिरस मार्ग आहे, धारवंटा आहे, इकडे फुलसांगवी आहे. अशा प्रकारची नारायणगड परिसरातली हाजीपूर, गाजीपूर अशी भरपूर गावे आहेत. खालापुरी आहे जवळ. त्याच्यानंतर शिरूर तालुक्यामधलं राहेमो हे मोठं गाव आहे. त्याच्यानंतर पाडळी आहे. नंतर पाटोदा तालुका इकडे बघा सुरू होतो पाण्यात टाकीच्या दिशेने. इकडे पाटोदा तालुका आहे. 2 सिंहाच्या जोड्या इथं दाखवलेल्या आहेत. तर त्याचा काय अर्थ होतो? आता सिंह म्हणजे एक जंगलाचा राजा म्हणतात. बरोबर. आणि याच्या आजूबाजूला पहिले जंगलच होते. जंगली प्राणी असेल आणि ते त्याच्यामुळे ते दाखवलेले आहे. कदाचित आता फोटो घ्यावा लागेल मग आपल्याला वरी ठेवायला एक कट करतो. बघा हा नारायणगड आपण बघू शकतात. निसर्गरम्य अशा प्रकारचं ठिकाण आहे. आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी पण तुम्हाला एक पर्यटन स्थळ म्हणून इथे दिवसभर तुमचा वेळ जाईल अशा प्रकारचं ठिकाण आहे. शाळा आहे, अकॅडमी आहे, भरपूर असं मैदान आहे. एक मला तर एक अंदाज वाटतो हे 2-2.5 एकर 1000 एकर असेल. सभा मैदान त्यांनी ठरवलंय 900 एकर, पण पूर्ण नारायणगडचं जे आहे 3-4 हजार एकर हा डोंगर परिसर 100% असू शकतो. पाण्याची पण इथे सोय आहे बघा. किती जरी उन्हाळा असला तर भावी भक्तासाठी पाण्याची चांगल्या प्रकारे सोय आहे. समोर या वडाच्या झाडाखाली नळ आहे, टाकी, हौद आहे, टँकर आहे, इथे हॉटेल आहे. कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. आता खाली पण आहे बघा. आपण आहे का तिथून जायला? खाली पण तुम्हाला हे आहे बघा. ते म्हणतात नारायणगड म्हणजे काय बघा. ते हे असं बघू शकतात. खाली उतरायला पण आहे. अगोदर आपण हे सगळं फिरू ना, हे राऊंड मारू ना. येऊ का बघा दगडी बांधकाम किती प्रकारे छान आहे. इथून व्हिडिओ चांगला येतो. इथून सुरुवात करायला पाहिजे ती. हे अगोदर घेऊ नाही तर श्री क्षेत्र संस्थान नारायणगड बीड तालुक्यातील शिरूर तालुका येतो याला. पण इथून शिरूर तालुका सुरू होतो. अतिशय भव्य दिव्य आणि शिरूर तालुक्यामध्ये आहे बीड जिल्ह्यातील. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत. 11 तालुक्यापैकी हा शिरूर तालुका आहे. सर्वात तसं म्हणलं थोडासा लहान तालुका आहे. नंतर निर्माण झालेला तालुका आहे हा. आपण बघू शकतायत. हे तिथं काही भाविक भक्त बसलेले आहेत. ही अशा प्रकारची ही दगडी बांधकाम आहे. सुंदर अशा प्रकारचं. हे उमराचं झाड आहे का? हे कोणतं तरी एक झाड दिसतं इथे हिरवगार. हा चांगल्या प्रकारचं झाड आहे बघा. किती एक निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दिसू शकतं इथे. शिखर बघा, मंदिराचं शिखर बघा किती सुंदर आहे. भाविक इथे येत राहतात. इथून गर्दी असते बघा. इथून थोडंसं पुढे जायचं का? चला. हे नंतर बनवलेलं आहे. हे सुरुवातीला नव्हतं. सौर ऊर्जेची पण सुरुवातीला सोय नव्हती. ते हळूहळू या सुविधा वाढत गेलेल्या. आता हे बघा पाण्याचं ते भांड दिसतंय जुनं. आपण थोडंसं झूम करून जलकुंभ म्हणायचं. जलकुंभ. रांजून नाही ते कुंभच वाटाच कुंभ म्हणजे
माहिती द्यायला का? इथून या ना मानावरी. आपलं अर्ध राहिलं बरं का घ्यायचं ते. हा भाग तुम्हाला दाखवायचा राहिला बघा नारायणगडचा. बघा इथून पण तुम्ही बघू शकतात. सरांचं बिंदुसरा एज्युकेशन आणि वेबसाईट पण आहे माझी. आणि वेबसाईट सरांचा शिक्षकी पेशा सांभाळ त्यांनी अतिशय समाजाला उपयोगी असं नवीन जे प्रसार माध्यम आहे यूट्यूब ते पूर्ण ज्ञान त्यांनी घेतलंय आणि अतिशय उत्कृष्ट असतं. सरांचं बहुमूल्य मार्गदर्शन तुम्हाला बघायला भेटेल. बघा आपण तिकडून आलेलो आहे. बघा तुम्हाला कल्पना येईल नारायणगड किती मोठा आहे. वारकरी धर्माची पताका श्री विष्णू भगवान ते श्री संत तुकाराम महाराज आपले आवडते हे आहेत, संत आहेत. इथं बघा काहीतरी लिहिलेलं आहे जुनं. आपण ते थोडं झूम करून बघूया. याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. थोडं कलर काम केलं आणि ते थोडस श्री नगद महाराज संस्थान नारायणगड शिकलेलं त्यांनी 1715 का 45 काहीतरी आहे पण तिथं. आणि हे जुनं कोरीव काम आहे त्याच्यावर लिहिलेले आहे. हो चला मग त्यांचं बी जरा हे होईल. इथून खाली उतरण्याचं आपल्याला ठिकाण आहे पहा. वरती जायला आपण बघितलं असेल कितीतरी गेट आहेत. सगळ्या बाजूने गेट, सगळ्या बाजूने एक दरवाजा आहे. चालू आहे का गेट बघा. सगळ्या बाजूने आपण कव्हर केले. चला खुने सर. नाही घेतलं घेऊ. हा जुना ऐतिहासिक अशा प्रकारचा दरवाजा आणि आपण ते मग जे घेतलेले आहे. निवासस्थान बैठकीची खोली. या ठिकाणी शिवाजी महाराजांची बैठकीची खोली आहे. स्वतः घुगरे सरांच्या सहकार्याने आम्ही हे ठिकाण बघत आहोत. शिवाजी महाराज या ठिकाणी बैठक घेतात. काही गडाच्या घडामोडी असतील, काही विकासाच्या संदर्भात कामं असतील, स्वतः या ठिकाणी असतात. भावी भक्त आल्यानंतर त्यांना वार्तालाप करण्यासाठी, काही मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचं हे ठिकाण आहे संवाद साधण्याचं महाराजांशी. आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक किंवा नारायणगडाचा जो सप्ताह असतो, नारळी फिरता सप्ताह, त्याच्यासाठी पण हे संवादाचं ठिकाण आहे. तिथे नारायण महाराजाची ही हा ऐतिहासिक असा चित्र आहे, तैलचित्र. आणि आपलं नाव अशोक जगन्नाथ काशीद. अशोक जगन्नाथ काशीद. आणि तुमचं? साबळे गणेश राजाभाऊ. हा, ही आपल्याला गडाच्या परिसराची माहिती देत आहे आणि गडाच्या परिसरात जी आता रस्त्याची कामं चालू आहेत त्याबद्दल ती आपल्याला मार्गदर्शन करते. बीडहून निघाल्यावर राजवी मार्गे खालापुरीपासून खांबालिंबा ते पौंडूळ नंबर 1 नारायणगड बायपास रुद्रापूर हा रोड मस्के इम्प्रॅक्चर या कंपनीने केलेला आहे. रस्त्याची क्वालिटी एकदम ओके आहे आणि नारायणगडाचा परिसर असल्यामुळं इथं भरपूर लोक सेवा करण्यासाठी येतात आणि देवाची सेवा करतात. म्हणजे आपण जसं सोलापूर ठिकाणी बघितलं रिंग रोड आहे असं, रिंग रोड तर कुठं बी जायचं असेल तर तिथून आपण बाहेर होऊ शकतो. त्याने ट्रॅफिकच्या समस्या कमी होतात. हो, त्या प्रकारच मला दिसायला. हो, नारायणगड हा बायपास केलेला आहे. आषाढी एकादशी निमित्त येणारे भाविक यांना 2 मार्ग रोड असल्यामुळं राजरूकडून येणारे खाली साक्षरपिंपरी येणाऱ्यासाठी गडाला हा असा बायपास रोड बनवलेला आहे. तर गर्दी झाली की
बायपासने जातात आणि वरती दर्शन घेण्यासाठी आज चांगलं आहे. पौंडुळ मार्ग जो माणूस असतो त्याला पौंडुळ मार्गे जातात. पौंडुळ मार्गे आले तरी बायपास आहे, साक्षर पिंपरी मार्गे आले तरी बायपास आहे, कित्रा मार्ग आले तरी बायपास आहे आणि बेलुरा मार्गे आले तरी पण बायपास आहे गडासाठी. हो, आणि म्हणजे वाटांचा खूप मोठा प्रश्न होता. एका सडी एखादी रेषेला आलं तर लोकांना बाहेर निघायला 2-3 तास लागायचे. ट्रॅफिकची समस्या मोकळी झाली आहे. चालेल, धन्यवाद. भाविक भक्तासाठी ही क्षेत्र संस्था नारायणगडाची दानपेटी आहे. जे म्हणतोय वैकुंठवासी महादेव महाराज तिसरे आणि सध्याचे विद्यमान महंत शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे. आणि ही क्षेत्र संस्था नारायणगडाचं विश्वस्त मंडळ हे आपण बघू शकतात. सध्याचं कार्यरत विश्वस्त मंडळ आणि नारायणगडचा नारळी सप्ताह आत्ता नुकताच जो सिरस मार्ग झाला त्याचं हे पॉम्पलेट. आणि क्षेत्रसंस्थान नारायणगडासाठी वार्षिक हरिनाम सप्ताहाची जी गावे आहेत ती आपण पाहू शकतात. गावाभोवती आपण बघूया. हे रुईलिंबा राजुरी. या गावाचं विशेष सहकार्य आणि योगदान या नारायणगडाच्या साठी आहे. महाराजांच्या राहणीमानाच्या आतली बाजू आहे. क्षेत्र संस्थान नारायणगडाची आपण दाखवा तुम्ही. संत कुलभूषण नगद नारायण महाराज यांची जुनं जे बांधकाम आहे हे आपण बघू शकतात. आपण बघू शकता हे दगडी बांधकाम आहे क्षेत्र संस्थान नारायणगडचं. अतिशय नीरव शांतता, निसर्गरम्य वातावरण आपल्याला ह्या नारायणगड परिसरामध्ये दिसून येते. इथे एक झाड आहे पहा. आपण पाहू शकता ही झाडे. मावशी कशा झाड आहे? दिलंय काय? आमच्या लिंबारूच्या होत्या ना एक जण होत्या, हायटेड उंचेल्या होत्या त्या आता गेले वाटते. हा हा जुने बांधकाम आपण बघू शकतात. एकदा चालतो बघा मी एकदा लहानपणी इथं. हे अतिशय प्राचीन अशा प्रकारचं दगडी बांधकाम आहे.
चौकोनी दगडावर दगडाचा थर, ज्या चिऱ्याचा थर याचं वैशिष्ट्य आहे किल्ल्याप्रमाणे. जर हा चिरा जर व्यवस्थित खालचा चिरा जर वरच्या व्यवस्थित बसला तर ते बांधकाम भूकंप किंवा काही जरी आलं, वादळ वारा पाऊस, हे डगमगत नाहीत. याची क्वालिटी जर चांगल्या प्रकारची असेल तर ते वर्षानुवर्ष 300-400 वर्ष आरामशीर टिकतं किल्ल्यासारखं. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्याप्रमाणे हे बांधकाम तुम्हाला टिकलेलं दिसेल. आपण बघू शकतात. या ठिकाणी हा जनरली खुट्ट्या ह्या लाकडाच्या असतात. या ठिकाणी दगडाच्या खुट्ट्या येतात. दगडी खुट्ट्या आहेत बघा. चांगलं वैशिष्ट्य आहे. अशा खूप साऱ्या खुट्ट्या आहेत, एक नाही, पूर्ण अशी लाईन आहे. आणि आता याला खूप वर्ष झालेत, पण तरी ही इथं काही छिद्र पडलेलं नाही. हे 2 दगड कशाने त्यांनी लावलेले आहेत, चुन्याने वगैरे? नाही, चुनखडीचा वापर व्हायचा, कारण ते टिकाऊ सिमेंट जे आपण हल्ली वापरतो त्या सिमेंटपेक्षा हे चुनखड जास्त टिकाऊ असतं. तुमच्या 2 विटा आणि या चुन्याची एक गोल राऊंड असायचा, बैलाच्या ह्यानी हे करायचे, ते गोल राऊंड मध्ये ते चुनखडी अगोदर बनवायची. मेहनतीचं काम असायचं ते. चुनखडीपासून अंतर आहे 2 मधलं, ते हवा सेम आहे, हवा खेळती राहणं. हा चौकोन आणि हा चौकोन नाही, बरोबर आहे. ऍक्युरेट त्यांनी प्रत्येक ह्याचं मोजमाप असायचं जुन्या काळामध्ये मोजण्यात. गरमत नाही इथं बघा ना तुम्ही नीट. बरोबर. आणि वर बघा दगडी स्लॅब, पूर्ण दगडी जरी असलं तरी मोठे 2 दगड वर 2 शिळा. आता हे बघा, चांगली प्रकारचे असे पूर्ण दगडी कोरीव काम आहे. अजिंठा वेरूळ ठिकाणी आपण बघतो बघा, बरोबर त्या पद्धतीचंच आहे. आणि थोडं आतमध्ये बघू सर. बरोबर. हे बघा, थोडं विटाचं काहीतरी हे होतं. हो, हे विटाचं काम आणि दगडाचं काम, दगडाचं बरोबर मिक्स काम. हे अशात इथं पण किती गार लागते बघा. हो, म्हणजे अजिबात उष्णता इथं लागत नाही. वरी दगड जरी असला, शिळा जरी असल्या, वर बघा शिळा आणि त्या शिळाला सपोर्ट दिलेला दगड. हो, चल. हे बघा, हे काम एकदम. आज नारायणगड या ठिकाणी अतिशय आनंद झाला मला. नाही, भरपूर माहिती मिळाली. व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्थान आहे, फोटो या ठिकाणी आपण बघू शकता. तिथं पूर्ण दगडी बांधकाम आहे. हा रथ आहे बघा. या रथाची दिंडी जाते आषाढी आणि कार्तिकी एकादशीला क्षेत्र संस्थान नारायणगड. महाराजांचं बसण्याचं सिंहासन आहे. जुने दरवाजे आपण बघू शकतात. पलीकडे गेलेत ना. चला म्हणा त्यांना, चला ना. ते घोगरे साहेब कुठे गेले? घोगरे साहेबाला घ्या ना, पुढे फोन लावा. हे जुन्या काळातील उंबराचं झाड आहे. क्षेत्र संस्थान नारायणगड परिसरातील खूप जण आहे. हे आपण बघू शकतात. विस्तीर्ण आहे खूप. इथे पण काहीतरी लिहिलेलं आहे पहा. आपण बघूया. माणिक बाबा यांची समाधी इथं. महादेव महंत माणिक बाबांचे शिष्य आहेत. महादेव बाबा त्यांची समाधी 1859 बरोबर आहे ना? हो, 1859 शक्य. हा जुना दरवाजा आहे. हो, चला तिकडे. फार महत्वाचं. ही हत्तीची शिळा आहे. हत्तीची शिळा आहे ती पलीकडची.
हा घोडा आहे. ही एक शिडी आहे. हो. आणि कलश असतो, कलश आहे तो आपला. चारी बाजून घेतो ना. हे जुन्या बांधकामामध्ये निघलेले अवशेष आहे. चला चला बा. दसरा झाल्यानंतर शिलांगण झाल्यानंतर महाराजांना बसण्याचं हे ठिकाण आहे. जुन्या दगडाचं सिंहासन आहे. दगडीच आहे पूर्णतः, फार प्राचीन आहे. आणि हा टांगे आहे आजूबाजूच्या गावामध्ये जाण्यासाठी. सुरुवातीला या टांग्याचा आपले हा तर ते जुनं हे वाहन होतं, महादेव महाराज किंवा बैल लावले जायचे. बरोबर. जुना कंदील आहे, जुना तराजू आहे. थांबा थांबा, जात आहे का ते? हो जात आहे. दगडी जात आहे बघा, केवढं मोठं आहे बघा. दगडी वाद्य आहेत बघा. हे इकडे बघा जुन्या काळात हे पूर्ण नगारा. तो कुलूप बघा ते जुन्या त्याच्यावरती. कुठे? ठीक आहे त्याच्या वाद्यावरती ठेवलेलं ते जुन्या काळातलं कुलूप. हे टेलिफोन बघा जुना, जुने माप आहेत. हे जुनं जातं. सगळ्या जुन्या वस्तूंचा मूल्य आहे. जुनी मोटर आहे. करवत, बरोबर नाही? करवतच आहे ना. ही काय सांगत नाही, गुपित सगळं राऊंड जागेवर फिरणं. या असं राहिला ना. यांच्या प्रतिक्रिया घेऊ देतील का? हो. गडाबद्दल काय माहिती सांगा, नारायणगडाबद्दल. नेमकी तुम्हाला कोणची माहिती पाहिजे? काही बी समजा तुम्हाला. ऐतिहासिक म्हणजे ऐतिहासिक. नारायणगडाची कधीपासून आहे, काय आहे, किती गावची लोक इथे येतात? गावचे 200 गावाची लोक येतात. इथं स्वयंभू महादेव मंदिर आहे. दर 12 वर्षांनी ज्या टायमाला सिंहस्थ असतं, नाशिकला कुंभमेळा असतो त्यावेळेस एक पाषाणातून लिंग निघतं स्वयंभू महादेव मंदिर. आणि तेच हे जर नारायण महाराज इथं यायचे त्या महादेवाच्या मंदिरामुळे चालेल. आम्ही एक भुयार बघितलं, त्याच्याबद्दल काय का माहिती? भुयार हे ते जुनं आहे, सप्तऋषीच ठिकाण आहे. दोन भुयार ना इथे एक पलीकडे. जे एकूण पौंडवरच्या शिवातून चालतं साक्षात पिंपरीच्या ह्याच्यामध्ये थांबतं. ते 3 किलोमीटर अंतर आहे त्याचं. असं. आणि मेन समाधी नारायण महाराजाची त्याच्या खालून गेलेले आहे ते. असं का? हा 1.5 किलोमीटर आहे का ते? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. आणि इकडचं नाही सगळं ते इकडून सुरुवात होती तिथं आणि संपत आहे ते. असं ते बंद केलं वाटतं का? नाही चालू आहे ना, तिकून चालू आहे. इकून ढासळ आहे त्याच्यामुळे बंद पडलेले ते. इकडून ते माती हे ते जाता येत नाही. जाता येतं तिथं सध्या. वटवाकुळे हे ते आम्ही जाण्याचा प्रयत्न करत नाही. नाही ते मग पाकोळ्याचा घाण येते आपल्याला जा वाटत नाही. ते डोकरांनी ते केलेली. समजा निर्जन वस्तू आम्ही ते असते, व्हिडिओ बघून आपण आलो होतो. साप एक असते सोनूने एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात ते बघून आलो होतो. चालेल. चल धन्यवाद. जुन्या खोल्या आपण बघू शकतात. काय थांबा, मी असा एक राऊंड घेतो. आतून जाता येईल का सर? इथं राहणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी त्या निवास खोल्या येतात. लोक जे सेवेकरी असायचे, टाळकरी असायचे, भाविक भक्त. भाविक भक्त गडावरती ज्यावेळेस थांबा थांबा, तिथं काहीतरी हे असं बांधकाम आहे. जुना आणि नवं याचं साध्य केलेलं आहे. काही जुना दगडाचा आहे, वरील अपडेट आहे. नारळ फोडण्याचं ठिकाण. हा सभा मंडप आहे. खूप सारा परिसर आहे गडाचा. आणि हे जुना दरवाजा होता जुन्या काळात वाचेल, तो आपण प्रेक्षकाला दाखवू जवळ. या ठिकाणी. हा जुना दरवाजा आहे बघा. हो. काय व्हायचं, ज्यावेळेस जुन्या सत्याशाह्या असायच्या की त्या हल्ला करायच्या, जिथं गड संस्थान म्हणलं की हे जे खिळा दिसतोय तुम्हाला,
त्याचं वैशिष्ट्य ते समजा हातीने दरवाजा तोडता येऊ नये म्हणून ते लावतो. बघा किती मोठा आहे. हे एक भाग आहे त्याचा, हे दुसरा भाग. दुसरा भाग आपण बघू शकता. हे अशी घाई गडबड केली ना मग अशा गोष्टी राहतात. तिथे खाट दिसते. काय कुठे खाट आहे का काय खिडक्यात का नाही ते ते नंतरच आहे. एकदम गार लागते बघा. मे महिना चालू आहे तरी पण अजिबात इथं उष्णता दिसत नाही. महाबळेश्वर सारखी थंड वातावरण इथे दिसतंय. डोंगरावर असून सुद्धा पावसाळ्यात तुम्ही कल्पना करू शकता. जुन्या काळातला फळाबाग आहे. त्याला जुन्या काळात म्हणतात नाही आता पण वापरतात. डिजिटल हा बरोबर आहे. डिजिटल आलेलं आहे सध्या. डिजिटल बोर्ड खडूनी लिहिलं जायचं. याला आता थोडंसं अपडेट केलंय की काही संदेश काही वेळापत्रक काही लिहित असं. याच्यात काय हा हे काय हे काहीतरी आहे. हे चाक आहेत गाडीची. हा बरोबर. जुन्या बैलगाडीची रथाची चाक आहे. नाही मला वाटतं चुनखडीचं असेल काहीतरी कोणचं हे करायचं. हा काही तसं असेल. बघा इथे एक जनरेटर टाईप दिसते काहीतरी. बघलं नाही सर. हे पण काहीतरी आहे बघा. साहित्य आहे काही. हे 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 जे दिसतंय तुम्हाला हे काहीतरी मोठ वगैरे त्याच्याच कशाच तरी आहे बघा. हा हे लाकडामध्ये जुन्या काळामध्ये. आणि हे काय ही गाड आहे इकडून इकडे वस्तू नेण्यासाठी. ही आता काळाच्या ओघामध्ये म्हणजे संपून गेले. छोटा रिक्षा आला, छोटं ट्रॅक्टर आलं. बरोबर. माणसं ओढायची. म्हणजे आता जे नवीन बारकाले मुलं जर सांगितलं तर ते आपल्याला एडेच करतात. हा एक दरवाजा आहे बघा दक्षिण बाजूचा. एवढं बारकाईने आपण घेतो नव्हतं बघा. हो ही पिठाची चक्की बघा. हो गडावरती दळण करण्यासाठी ह्या गोष्टी आहेत. आणि गड नेहमीच इथल्या आसपासच्या लोकांना हे आपण मगा जे दाखवलं होतं सर हो हे आपण जवळून बघूया. कुंभ गडावर मांजर बघा समोर चाललेले. तर समजा अखंड हरी नारायण सप्ताह निर्माल्य कलश हा निर्माल्य कलश बीड अर्बन निधी बँक सिरसमार्ग यांनी दिलेला आहे. तर ह्या बँकेने काहीतरी चांगलं दिलंय गडाला. अभिनंदन केलं पाहिजे आपण. चालेल चालेल धन्यवाद. बघा हा श्री क्षेत्र संस्थान नारायणगड या ठिकाणचा निर्माल्य कलश नारळी अखंड हरिनाम सप्ताह यांच्या सेवेत बीड अर्बन निधी बँक सिरसमार्ग यांनी दिलेला आहे. तीर्थक्षेत्र नारायणगड या ठिकाणी आपण तो पाहू शकता. बघा हा नारायणगड आहे. क्षेत्र संस्थान नारायणगड. मावळ्यांच्या काळात गमजी काही नव्हती. फर पडते. हा गमजे नाही त्यांना ही होती फेटी. बघा हा निर्माल्य कलश आपण बघू शकतात. दगडी बांधकाम आहे ना. दगडी तुळशींद्रावून आपण बघू शकता. बघा हे दगडामध्ये तुळशी होता नाही षटकोनी आकाराचे सगळ्या बाजूने तसा आकार आहे. या संपूर्ण बाजूने बघा नाही असं घेता येते. हे पण नंतर बनवलेलं. भीमाबाई यांची समाधी महाराजांच्या आहेत ना. मग तुळशी भक्त. चला आतमध्ये. चप्पल सोडा इकडं. तुम्ही मला सांगत राहा. नाही 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 तुम्ही सांगा. शूटिंग काढा मी सांगत राहतो. त्या पुणेला बोला ना. ये ना ते धरा. आडवं धरा. हां सांगा लवकर. श्री गुरु
महंत महादेव महाराज तिसरे 2011 साली यांची समाधी आहे. पुढे घ्या. श्री गुरु महंत माणिक महाराज 1937 सालची समाधी एकदम गुरु महंत वैकुंठवासी महादेव महाराज दुसरे 1883 समाधी. 1883 गुरु महंत नरसोबाबा महाराज यांची समाधी. इसवी सन 1867 सालची समाधी. गुरु महंत 1835. तिन्ही बाजूनी समाधी तिन्ही सांगा सांग. 1812 साली त्यांची समाधी स्थापन झाली. इंग्रजांच्या पूर्व काळामध्ये 1812. महात्मा फुले यांचा जन्म 1811 1812 साली. स्वयंभू महादेवाची समाधी. झालं ना. चला पुढे जाऊ द्या तुम्ही. पुढे जा. पहिले 1827 साली विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे. जुनं बांधकाम आहे. खांबा हे जुने काही त्या काळामध्ये सापडलेले अवशेष आहेत. हे काळ फार अनादी काळापासून आहे. फार जुना आहे. प्राचीन दगड आणि इथे याच्यामध्ये लाईट उजेड करा. लाईट टाकतो. इकडे बघा काहीतरी आहे बघा आतमध्ये बघा तुम्ही. पेटी. हां महाराजांच्या वापरलेल्या वस्तूंची पेटी आहे आणि फार जुन्या वस्तू आहेत प्राचीन. इकडे बघा इकडल्या साईडला तुम्हाला जर बघता येत असेल तर आपल्या जुना खाट आहे. ती लवकरच समजा भक्तासाठी खुली करण्यात येईल. चालू हे आतून नाही ना राहिलं. चला. काय जात आहे पळपाट. पूर्वपाठ जात. पळपाट. इकडे आहे. हे ती गडाला श्रद्धा म्हणून पहिला नारळ पहिला कापूस विना. हा विना एकदम जुन्या काळाची आपली परंपरा आहे. या विनेच्या जीवावरती शांती ही विष्णूचं वाद्य विना. हे कणीस. कणीस म्हणजे पहिलं जे आलेलं आहे हे गडाला अर्पण केलं. चला अंबानी. जय जाऊ. हा नारायणगडचा मुख्य दरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा. जगद्गुरू संत तुकाराम 9/9/2019 या दिवशी नवीन दरवाजा बनवलेला आहे. क्षेत्र संस्थान नारायणगड या ठिकाणी
बागला सर त्यांचे काय अनुभव घ्यायचे असले घ्या. 1-5 मिनिटाचा बनवून तुमचा. कुठून आलात काय आलात. घेतले जुने